कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो हो मला, येशू तारितो, येशू तारितो हो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो, प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी नमुएल चोपडे आपले स्वागत करत आहे. आजच्या मननाचा विषय आहे तुमच्या पाचारणावर नजर. आजच्या मननासाठीचा जो शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ 12:4-18. आजचे विशेष वचन. बंधुजन हो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो. 1 कोरिंथ 7:24. ख्रिस्ती जीवनाची तुलना ही धावण्याच्या शर्यतीबरोबर केली जाते. याकरिता काही नियम व कायदे असतात. 1 कोरिंथ 9:24. आपला देवबाप प्रत्येकासाठी धावपट्टी तयार करीतो की ज्यामधूनच आपण धावावे. जरी देवबापाने आपणास त्याच्या द्राक्षमळ्यात कार्य करण्यास पाचारण केले असेल तरी आपल्या जबाबदारीचे क्षेत्र भिन्न असू शकते. ख्रिस्ताचे शरीर जी मंडळी, त्याच्यामध्ये काही जणांना डोळे म्हणजेच संदेष्टे म्हणून पाचारण असेल, काही जणांना मदत करण्याच्या सेवेमध्ये हात म्हणून पाचारण केले असेल, काही जणांना वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्ता कार्याची पायाभरणी करण्यासाठी पायाचे कार्य दिले असेल. प्रत्येकाने आपल्या पाचारणाशी प्रामाणिक राहावयास हवे. 1 कोरिंथ 7:20. लक्षात ठेवा, शायनी विल्यम जी ऑलिम्पिक पारितोषिक गमावून बसली कारण तिने आपली धावपट्टी सोडली होती, राखली नाही. फायदेशीर सेवेकडे आकर्षित होऊ नका. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. संबंध शरीर कानच असते तर
हुगण्याची क्रिया कशी झाली असती. 1 करिंथ 12:17. आपणास नेमून दिलेल्या धावेवर आपण धीराने धावावे. इब्री 12:1. सहनशीलतेने, धीराने, खंबीरपणे आणि अविचलपणे धावावे. जरी सुरुवातीला देवबापाने काही आशीर्वाद स्पष्टपणे आपल्याला जीवनात कार्य करीत असल्याचे दिसणार नाही, तरी देवाने आपल्यासाठी उत्तम जे ठेवले ते गमावू नका. देवाची तुमच्या जीवनाबाबत जी अद्वितीय योजना आहे तिच्यापासून दूर जाऊ नका. ब्रदर दिनाकरन यांची हृदय हेलावून सोडणारी प्रार्थना दयाळू देवाच्या ठाई एकमेव अशी आहे. देवाचा दुसरा एखादा सेवक आमचे कठीण अंतःकरण बदलणे व देवासमोर पश्चाताप करता यावा म्हणून आंबावर आपल्या अद्वितीय पाचारणाने प्रहार करतील. पवित्र शास्त्राचा शिक्षक शांतपणे पण निश्चितपणे जे काय लिहिले याकडे आपण लक्ष वेधण्यास आपला संदेश देईल. विचारवंत तत्वतेचा आपल्या बुद्धीप्रमाणे विज्ञान व पवित्र शास्त्र यामधील सुसंगीत दाखवून देईल. कोणीही हात उंच करणे किंवा पोलपीटवर हात आपटणे याद्वारे इतरांची नक्कल करू नये. त्या मुलाकडच्या भाकरी व मासे एका शिष्याने प्रभूला आणून दिले. त्यावर आशीर्वाद मागून त्याने 5,000 जेवण पुरवले. हा चमत्कार शिष्यांच्या मदतीमुळे शक्य झाला. देव विविधतेवर प्रीती करतो. त्याच्या निर्मितीच्या वैभवाकडे पहा. त्याच्या अद्भुत कृत्यांना आवाका की प्रचंड आहे. प्रत्येक प्राणी दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. सर्वच प्रेषित आहेत का? सर्वच भविष्यवादी आहेत का? सर्व चमत्कार करणारे आहेत का? 1 करिंथ 12:19. उत्तम आहे नाही. स्वतःशी एकनिष्ठ राहा, पण फक्त प्रभूमध्ये तुम्ही देवाच्या योजनेत अद्वितीय आहात. हताश होऊ नका. आपण प्रार्थना करूया. देवपा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वचनाबद्दल प्रभू. जे तू आम्हाला पाचारण केलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वर आमचं जीवन तू बनवलं आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आणि आम्ही आमचं पाचारण ओळखावं परमेश्वरा यासाठी तू सहायता कर म्हणून प्रार्थना करतो. आणि ते पाचारण ओळखून प्रभू जी तुझी इच्छा आहे जे काम आम्ही करावं त्यासाठी तू सहायता कर प्रभू म्हणून प्रार्थना कर. आम्हा सर्वांना तुझ्या हातामध्ये घेणार दिवसामध्ये प्रभू. आम्ही आमचं पाचारण ओळखलं नसेल तर आम्हाला ते तू दाखव देवा म्हणून प्रार्थना करतो. आणि आम्हाला तुझ्या सेवेसाठी तुझं वचन इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी परमेश्वर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कशी तुझी सेवा करू शकतो यासाठी तू उत्तम आम्हाला मार्गदर्शन कर म्हणून प्रार्थना करतो. जिवंत येशूच्या नावात मागतो बाप्पा. आमेन.